त्याचे डोळे पाहिले आणि आवाज ऐकला ना तर म्या ओळखेन त्याला, लगेच ओळखेन. त्याला काहीतरी खायला दे, कॉफी दे. अहो देते, सगळ्यांना सगळं देते. अहो पोळ्या पण व्हायच्या आहेत तिकडे, सगळी कामं राहिली आहेत. घ्या, अजून पोळ्या झाल्या नाहीत. अरे करता काय तुम्ही बायका? अभि तनया या पत्रातून काहीतरी इशारा देण्याचा प्रयत्न करते, हे एक ना एक दिवस तुला पटेल. तनयाने पत्रात कसला इशारा दिला होता? संपाचं हे बरं असतं, म्हणजे एकदा संप केला ना की निदान मागण्या मान्य तरी होत्या. तनिया पळाली वाटतं. अरे बाप रे. हॅलो, दोन वेळा माफ केलंय तुला, 2 वेळा. आता नाही करणार. कोणाला फोन करत होती? अस्मिताला? घे ना फोन. मी वेळेवर पोचलो नसतो तर किती मोठं नुकसान झालं असतं याची कल्पना आहे का तुला? पैसे कसले देतो मी तुला? सॉरी दादासाहेब, अहो तिने खिडकीतून बाहेर काहीतरी टाकलं, मला वाटलं की ती. म्हणून ती खरंच खोलीतनं बाहेर गेली आहे की नाही हे न बघताच धावलास तिकडे. तुला माहिती आहे ना किती खबरदारी घेतली ती पळून जाऊ नये म्हणून. विजेच्या तारांचं कुंपण आहे सगळीकडे, माहिती आहे ना. तिने उडी मारण्याचा प्रयत्न केला असता तर शॉक बसला असता तिला, एवढंही कळत नाही का? पण दादासाहेब. जास्त बोलू नकोस, विल्हेवाट लावायला लागेल. हो दादासाहेब. जा कामाला लाग. तनयाचा काटा तर दूर झाला, एक धोका कायमचा संपला. त्याला आता आवरायला लागलं पाहिजे. सॉक्स ठेवायचीच विसरली. वासंती, ए वासंती, अगं सॉक्स कुठे आहेत? आले आले. अगं आई माझी सॅक पण घेऊन ये. सगळं सांगायला लागतं. हे झालं तर ते. काय झालं, काय म्हणताय? सॉक्स कुठे ठेवली आहे तिथे? अहो हे काय इकडेच आहे. एक काम धड करता येत नाही, सगळं अर्धवट. आई माझ्या जीन्सला पण टाका मारून ठेवा. आणि बघ तिथे मी इलेक्ट्रिकचं बिल आणि पैसे ठेवलेले आहेत, तेवढं बिल भरून टाक. आणि सोसायटीचा चेक पण तयार करून ठेवलाय, तेवढा ऑफिस मध्ये दे. हो का? बर.
बरं आई, पिंक शर्टला बटन लावून ठेव. आणि आज समोसे. काय समोसे कर. बर. वासंती, गॅसवर काही ठेवलंय का? करपल्याचा वास येतोय. अगं बाई, भाजी. झालं. अरे बापरे, भाजी करपली वाटतं. अहो. काय करपली ना भाजी? हा, मी काय म्हणते, हे काम धड जमत नाही. अहो काम सांगितलं की नुकसान नुकसान ठरलेलं आहे. पण मी देते ना पटकन 5 मिनिटात दुसरी करून. नको. अहो पण नाही म्हटलं ना, नको. अहो चुकून झालं. ए, तुझं आटोपलं असेल तर चल, सोडतो तुला वाटेत. हो, चल. मी सॅक घेऊन येतो. हा, लवकर लवकर. वासंती, तू बस जरा इथे बस. हा, बस इथे बस. बस, मी आलो. 1 मिनिटात आलो. थांब. वासंती, हा, तुला घर खर्चासाठी मी जे नेहमी पैसे देतो ना, हा. ते तू पर्स मध्ये ठेवतेस, ते मी आज काढून घेतलेले आहे. हो, कारण आज तू भाजी करपवलीस, त्यामुळे मग मला बाहेरच जेवावं लागणार नाही का? मग मला पैसे लागतील का नाही? अहो पण मला ते भाजीला लागतील ना. नाही नाही, ते तू मॅनेज कर. ही तुला शिक्षा आहे असं समज. शिक्षा? घे, हा चहा घे, म्हणजे तुला बरं वाटेल. घे 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 घे, चहा घे. अहो हा कोरा चहा आहे. हा, कोराच आहे तो. कारण काय, तू इस्त्रीचे कपडे आणायला गेली होतीस तेव्हा ते दूध उतू गेलं. मग आता दूध तर घरात नाहीये, त्यामुळे तुला नाईलाजाच तो कोरा चहा प्यावा लागेल. कसं आहे ना वासंती, दुधाला पैसे लागतात. तो भैया काही आपल्याला फुकट दूध आणून देत नाही. तू भाजी करपवलीस, तू दूध वाया घालवलंस, त्यामुळे तुला ही शिक्षा आहे असं समज. अहो पण कारण काय, पैशाची किंमत तुला असलीच पाहिजे नाही का? काय नाही, दूध काय परत आणता येईल, पण ही शिक्षा आहे तुला. आता 4 दिवस यापुढे तू कोरा चहाच प्यायचा. अहो पण कोरा चहा? मोलकरणीशी सुद्धा कोणी असं वागत नाही. हो, कारण ती मोलकरीण आहे आणि तू मालकीण. मालकिणीला पैशाची किंमत असलीच पाहिजे नाही का? हा, पी चहा पी. नाही पी पी पी. हा, कसं वाटतंय? आणि हा, मगाशी सांगितलेली सगळी कामं आज संध्याकाळी मी यायच्या आत व्हायलाच पाहिजे. कळलं? यश, लवकर ये रे. आलो आलो. वॉशिंग मशीन वगैरे काय नाही. एवढा काही माझा पगार वाढलेला नाहीये की आलेले पैसे सगळे वॉशिंग मशीन वरती उधळून टाकू. आणि देवानं तुला हात दिले आहेत ना, हा? तुला काम काय असतं? अहो हा कोरा चहा आहे. कसं आहे ना वासंती, दुधाला पैसे लागतात. तू भाजी करपवलीस, तू दूध वाया घालवलंस, त्यामुळे तुला ही शिक्षा आहे असं समज. यांच्यासाठी मी दिवसभर राबते, त्याची काहीच किंमत नाही. आणि माझ्याकडून एक चूक जरी झाली तरी त्याची फार मोठी शिक्षा. बायको आहे ना मी यांची, मग ही अशी कायद्यासारखी वागणूक कशासाठी मला? घरात काम करणारी स्त्री दिवस रात्र राबते म्हणून ते घर उभं राहते. तेव्हा त्या स्त्रीला योग्य तो सन्मान आणि पतीच्या मिळकतीवर योग्य तो हक्क मिळायलाच हवा. कसला मान आणि कसला हक्क? मी तर इथे कायम अपमानच सहन करते. पगारवाढ होत नाहीये ना, म्हणून पूर्ण कॉलेजचा स्टाफ संपावर जाणार आहे. म्हणून पहिल्या सेमिस्टरचं काही खरं नाही, म्हणून अभ्यास ठेवला आणि पिक्चर बघत होतो.
नाही हरकत नाही रे, बघ बघ पिक्चर. आम्ही सुद्धा आमच्या वेळेत हेच केलं होतं. पण संपाचं हे बरं असतं, म्हणजे एकदा संप केलं ना की निदान मागण्या मान्य तरी होत्या. डोमेस्टिक व्हायलन्स हा फक्त शारीरिकच असतो असं नाही, मानसिक सुद्धा असू शकतो. आणि अशा पीडित शोषित स्त्रियांनी अशा स्त्रियांना मदत करणाऱ्या संघटनांकडे धाव घ्यायला, त्यांची मदत जरूर घ्यायला. खरंच आहे, डोमेस्टिक व्हायलन्स हा मानसिकही असू शकतोच. मी अस्मिता मॅडमला फोन केला तर यांना राग येईल, पण म्हणून अजून किती काळ हा छळ आणि ही अवहेलना सहन करायची. हॅलो हॅलो, मी वासंती दिलीप राऊत. अस्मिता मॅडमच बोलतायत ना? हो बोलते, बोला. मॅडम, तुम्ही काल टीव्हीवर जे सांगितलं ते खरंच प्रत्यक्षात घडू शकतं? अच्छा, म्हणजे गृहिणींना न्याय आणि हक्क मिळण्याबद्दल बोलताय ना तुम्ही? हो, माझ्यासारख्या नोकरी न करणाऱ्या बायकांना मान आणि हक्क मिळू शकतात? हो, का नाही मिळू शकत? मिळायलाच हवे. आणि हक्कच नाही, अधिकारही मिळायला हवे. माझ्या घरात मला मानच काय, साधी माणुसकीची वागणूकही मिळत नाही हो. आणि वाईट याचंच वाटतं की या सगळ्यात माझ्या नवऱ्याला माझा एकुलता एक मुलगाही साथ देतो. असले काय कामाचे डोंगर उपसत होतीस, घरातच तर होतीस दिवसभर. मला कॉफी दे ये आणि खायला पण दे काहीतरी. शी, अगं किती गाढोळ आहे या चहा. जयशी कॉफी करशील ना गरम, तेव्हा हा चहा गरम करून आणून दे. झोपायच्या आधी माझं जरा डोकं चेपून दे. वॉशिंग मशीन वगैरे काय नाही, देवानं तुला हात दिले आहेत ना, हाताने धुत जा कपडे. हा, अहो हा कोरा चहा आहे. भाजी करपवलीस, तू दूध वाया घालवलंस, त्यामुळे तुला ही शिक्षा आहे असं समज. काय आणि किती सांगू तुम्हाला, माझ्या घरात मी माझ्या नवऱ्याची बायको नाही, मुलाची आई नाही, एक साधी मोलकरीण आहे हो फक्त. मोलकरणीला सुद्धा महिन्याचा पगार आणि सुट्ट्या मिळतात, माझ्या नशिबात तर तेही नाही. घर खर्चाला मला जे पैसे मिळतात त्यातल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब द्यावा लागतो मला नवऱ्याला, कारण मी कमवत नाही ना. यांचं म्हणणं आहे मी नुसते घरात बसून खाते. हो, किती भयानक आहे हे सगळं. आणि तुम्ही का सहन करताय हे सगळं? दुसरं काय करू शकते मी? हे बघा, रडू नका. रडण्याने प्रश्न सुटणार नाहीये. तुम्ही असं रडण्यापेक्षा उलट प्रतिकार करायला हवा त्यांना. आता तेच करायचं ठरवलंय मी. आधारासाठी तुम्हाला फोन केलाय. मी आहे तुमच्या पाठीशी. बरं मला सांगा, कुठे राहता तुम्ही आणि आता काय करणार आहात तुम्ही? गुड आयडिया. खरंच म्हणजे मलाही सुचला नसता हा उपाय. पण तरीही काकू, जर तुम्हाला माझी काही मदत लागली तर मला नक्की फोन करा. मला खात्री आहे या सगळ्यातनं बाहेर पडायची इच्छा आहे ना तुमच्या मनात, मग तुम्हाला मार्ग नक्की सापडेल. ऑल द बेस्ट. थँक्यू अस्मिता मॅडम, थँक्यू. अस्मिता, हाय. अगं काही नाही, मगाशी मी येऊन गेले, तू फोनवर बोलत. सॉरी,
ऍक्च्युली फोन आला म्हणून मी थांबले. मी येतच होते किचन मध्ये. काही हरकत नाही. साधारण कुणाचा फोन होता हे लक्षात आलंय माझ्या. पण काय ग अस्मिता, तू तिला उपाय काय सांगितलास? आई, मी काहीच उपाय सांगितला नाही त्यांचा मार्ग त्यांनी स्वतः निवडला. मी फक्त मॉरल सपोर्ट करते. आई, अशा हाऊसवाईफ्सना ना आपण फक्त आत्मविश्वास दिला तर त्या काहीही करू शकतात. अरे वा, आराम चाललेला दिसतोय. घरातली सगळी कामं संपलेली दिसत आहेत. हे ठेवा जागेवर. हा, मला जरा खायला कर काहीतरी, आणि हा चहा पण दे. देणार नाही. काय? आई, ए आई. हाय बाबा. हाय. आई, पॅन्ट शिवली आहेस ना आणि शर्टाला बटणं लावली आहेस ना? अगं समोसे केलेस ना? लवकर दे, भूक लागली आहे. मिळणार नाही. काय? मिळणार नाहीत. बाबा, तू काय बोलतेस हे तुला कळतंय ना? हो, पूर्ण शुद्धीत आहे. जयेश, मी तुझी पॅन्ट शिवलेली नाही, शर्टला बटणं लावलेली नाहीत आणि समोसेही केलेले नाहीत. आणि हो, आपलं इलेक्ट्रिसिटीचं बिल आणि सोसायटीचा मेंटेनन्सचा चेकही मी दिलेला नाही. राहिला प्रश्न घरातल्या कामांचा, तर ती सुद्धा मी केलेली नाही. विश्वास बसत नाही? हवं तर चेक करू शकता. बाथरूम चेक कर. वासंती, वासंती, काय चालवलंयस तू? हा, संध्याकाळच्या जेवणाची कुठलीच तयारी झालेली नाही अजून. अहो बाबा, आणि कपडेही धुतलेले नाहीयेत. वासंती, अगं काय हा वेडेपणा आहे? हे काय चालवलंयस तू? हा, घरातली कुठलीही कामं झालेली नाहीयेत. तुला माहितीये ना, संध्याकाळी आल्यावर मला घर नीट नेटकं आणि स्वच्छ लागतं. चला आता हा वेडेपणा थांबव आणि चहा कर. चहा देऊ शकत नाही कारण दूध संपलंय. दूध संपलंय? असं कसं संपलं? कारण सकाळच्या कोऱ्या चहाची भरपाई म्हणून मी 2 वेळा नुसत्या दुधाचा चहा करून प्यायल. 4 दिवस कोरा चहा प्यायची शिक्षा दिली होती मी तुला. पण ती शिक्षा मला मान्य नाही. आणि मी कुठलीही कामं केलेली नाहीत कारण मी संपावर आहे. संपावर? आई, तू हे काय बोलतेस? कसला संप? आणि आई कशी संपावर जाईल? अरे वेड लागला हिला. उलट आता मी शहाणी झाले. तुम्ही 8 तास काम करता, मी 18 तास काम करते आणि एकही रजा न घेता. मला न्याय मिळेपर्यंत आणि माझ्या मागण्या मान्य होईपर्यंत माझा हा संप चालूच राहील. अच्छा, म्हणजे तू आता संपावर आहे? हो. आणि तुझ्या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत तू घरातल्या कुठल्याही कामाला हात लावणार नाहीस? बरोबर. बर. आई, अगं काय करतेस? बाबा चिडले तर परत काय करतील सांगता येत नाही.
म्हणजे तुला मान्य आहे ना माझ्यावर अन्याय होतोय? मग मला साथ का नाही देत तू? बाबांना विरोध का नाही करत? मी कसा विरोध करू? मला जे हवंय ते बाबा देतात. घर त्यांचं आहे, ते कमवतात, आपल्याला पोसतात. म्हणजे माझ्या कष्टांची काहीच किंमत नाही. जयेश, हा बाबा. हे तिला दे जरा. वासंती, याच्यामध्ये तुझ्या ज्या काही अटी आहेत, ज्या काही मागण्या आहेत, त्या सगळ्या लिहून काढ. नाही, त्यावर आपण चर्चा करू. जे काय बोलायचं असेल ते बोलून टाकू आपण. जयेश, तू एक काम कर, तू आता इथं थांबू नकोस. तू तुझ्या मित्रांना भेटायला जा. आमचं इथलं बोलणं झालं की मी तुला फोन करतो, मग आपण बाहेर जेवायला जाऊ. कसं आहे? चालेल. जा. आई लवकर आटपा काय ते. बाबा फोन करा, मी येतो. येस येस, डेफिनेटली. हा वासंती, तुझ्या त्या अटी मागण्या सगळ्या लिहून काढ. नाही, तुझं चालू दे, आलो मी. संपाच्या धमकीचा एवढा पॉझिटिव्ह परिणाम होईल असं नव्हतं वाटलं. आज भी म्या त्याचे डोळे पाहिले आणि आवाज ऐकला ना, तर म्या ओळखेन त्याला, लगेच ओळखेन. दादांना हिम्मत समोर तर नेऊ शकत नाही, पण काहीतरी करून दादांचा आवाज त्यांना ऐकवायलाच हवा. कसं जमेल? ह्या सगळ्यात माझ्या सहकाऱ्यांची मदत नाही घेऊ शकत. अभिनी मदत केली असती तर शक्य झालं असतं, पण तोही काही ऐकायला तयार नाही. माझं ऐकलं नाही तर अनर्थ होईल. अभि, अस्मिता, काय ग? आता भासात अभिशी बोलायला लागलीयस? नाही आई. नाही काय? आत्ता मी तुझ्या तोंडून अभिचं नाव ऐकलं. काय ग तुम्ही मुलं, जे काही बोलायचं ते प्रत्यक्ष नाही का बोलता येत तुम्हाला? भांडण झालंय का तुमच्यात? नाही तसं असेल ना तर त्याला आण माझ्या समोर. भांडणाचं कारण तरी कळू दे मला. सॉरी आई, माझा दादांवरचा संशय आणि त्यामुळे माझ्यात आणि अभित निर्माण झालेला दुरावा, याबद्दल मी तुम्हाला आत्ताच काहीच सांगू शकत नाही. अस्मिता, अगं एवढा कसला विचार करतेयस? मी काही न्याय निवाडा करणार नाही तुझ्यासारखा. ते बाई तुलाच जमतं. अगं मी गंमत करत होते. तुमच्यात खरंच काही बिनसलेलं नाहीये ना? नाही, मला आपलं उगीच असं वाटत होतं की गणपतीनंतर तो तुला न सांगता टूरवर निघून गेला, परत आला तेही तुला माहित नव्हतं. दसऱ्याच्या दिवशी पूजेच्या वेळीही. अभि, अस्मिता, चला आता जोडीने शस्त्रांची पूजा करून घ्या. हा काय सत्यनारायण आहे का जोडीने पूजा करायला? सॉरी, फोन आला. अभि, अरे अभि, का ग, काय झालंय? काही बिनसलंय का? मला सांगण्यासारखं नाहीये का? नाही आई, तसं काही नाही. मग झालं तर. आणि तू माझ्यापासून काहीही लपवणार नाहीस याची खात्री आहे मला. आणि हो, त्या वासंतीचं काय झालं ग अस्मिता? ती काय करणार होती? अन्यायाविरुद्ध दाद मिळवण्यासाठी त्या संपावर जाणार होत्या आई. अगो बाई, हे तर माझ्या कधी ऐकिवातच नाहीये. आता त्यांनी असा स्टँड घेतल्यावर त्यांच्या मिस्टरांना त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतील ना. हो, पण त्याने उलटा काही पवित्रा घेतला तर? म्हणजे वासंतीला त्रास दिला तर? आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे तिचा मुलगाही तिच्या बाजूने नाहीये. कदाचित या संपामुळे
वासंती अजून संकटात पडू शकते. आणि सगळ्याच बायका तुझ्यासारख्या खमक्या नसतात ना. आणि सगळेच नवरे माझ्या अभिसारखे समंजसही नसतात. नाही आई, म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं जर काही अडचण आलीच तर मला फोन करा. त्यांचा काहीच फोन आला नाही. ह्याचा अर्थ तिला कदाचित फोनही करता येत नसेल असाही अर्थ होऊ शकतो अस्मिता. आणि तूच म्हणतेस ना की जे दिसतं त्याच्यावर पूर्णपणे विश्वास कधीच ठेवू नये. होय, हे माझ्या लक्षातच नाही आलं. मी तिला फोन करून बघते. लँडलाईन नंबर आहे. कोणीच फोन उचलत नाहीये घरी. का, काय झालं? अगं घरात कोणीतरी असेल ना, कोणीतरी फोन उचललाच पाहिजे. अस्मिता, मला काहीतरी गडबड वाटते. हो, मी तिथे जाऊन बघते. नाही नाही, तू एकटी जाऊ नकोस, मीही येते तुझ्या बरोबर. चल. आई अहो, मी जाते आणि अगदीच तसं काही वाटलं तर मी तुम्हाला फोन करेन. पण सावकाश जा. काळजी घे. अभि अस्मिताचं काही बिनसलं नाही हे ऐकून फार बरं वाटलं. काकू, अहो हे काय अशा का उभ्या तुम्ही बाहेर आणि बॅग का घेतली डोक्यावर? अहो, यांनी मला असं उभं केलंय आणि म्हणाले की मी आल्याशिवाय बॅग खाली ठेवायची नाही, नाही तर माहेरी जायचं. आधी बॅग खाली घ्या. बॅग. मी अन्यायाचा प्रतिकार केला, संपाची भाषा केली, म्हणून यांनी मला ही शिक्षा दिली. काय? हो, हे संध्याकाळी घरी परत आले. मी ठरवल्याप्रमाणे वागले. हे मला म्हणाले, ठीक आहे, तुझ्या अटी आणि नियम काय आहेत ते लिहून दे, आपण विचार करू. मला वाटलं की चला, संपाच्या धमकीचा चांगला परिणाम झालेला दिसतोय. पण नाही हो, यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. उठ. उठ. मी तुला सांगितलं मागण्या लिहायला, तू लिहायला लागलीस. तुला काय वाटलं? काय वाटलं तुला? मला अक्कल नाहीये? कोणी भरवलं हे संपाचं खूळ तुझ्या डोक्यात? तू वाटेल ते नाटकं करायची आणि मी ते सहन करायचं काय? संपाची धमकी दिली आहेस ना, आता त्याची शिक्षा सुद्धा भोगायची, कळलं? काय करताय धर 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 धर. हा, ये बाहेर. अहो, ये अहो, ये का? काय करताय पण तुम्ही? ये तू बाहेर ये, सांगतो तुला. सोडा मला, हात दुखतोय माझा. ऐका. इथे उभी राहा. तू का आजूबाजूला बघतायत, मला तमाशा नकोय. हा, काय करताय तुम्ही? बॅग खाली ठेवू नकोस. उचल ती बॅग. संप केलायस ना तू, आता तुला शिक्षा व्हायला पाहिजे. तुला काय वाटलं जेवायला जायचं म्हणजे आपण तिघही जाणार आहोत? नाही, जेवायला आम्ही फक्त दोघच जाणार आहोत. आणि आम्ही येईपर्यंत जर तुझ्या डोक्यातलं संपाचं भूत उतरलं नाही ना, तर मग या बॅगेमध्ये कपडे आहेत तुझे. ही बॅग उचलायची आणि सरळ माहेरी निघून जायचं. ही शिक्षा आहे तुला. ही बॅग उचलायची, डोक्यावर घेऊन उभं राहायचं. उचल ती बॅग. बॅग उचल. अरे उचल ना, तुला कळतंय का मराठी? मूर्खपणा आहे हा सगळा.
आणि काकू तुम्ही पुन्हा असं काहीही करायचं नाहीये हा. नाही नाही नको, ते मला कायमचे माहेरी पाठवतील, मी त्यांचं नाही नाही पाठवणार माहेरी. असे कसे माहेरी पाठवतील ते? तुम्ही लग्न करून आलात ना या घरात. हे घर जरी त्यांच्या नावावर असलं तरी तुमचाही तितकाच अधिकार आहे या घरावर. काकू काय हो, इतक्या निर्धाराने सगळ्या गोष्टी ठरवल्यात आणि एका क्षणात हार मानली. नाही काकू, आता मागे हटायचं नाही. मी आहे तुमच्या पाठीशी. काहीही झालं तरी मी तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळवून देईनच. का हो, एवढ्या घाईघाईत गेला होता, काम झालं का? हो झालं ना. मी स्वतःहून गेलो आणि मुख्य म्हणजे वेळेत पोचलो, म्हणून झालं का? बरं झालं, चांगलाच तावडीत सापडलास माझ्या. हल्ली काही बोलणंच होत नाही आपलं. काय 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 बोलायचं? अरे आम्हाला गोड बातमी कधी ऐकायला मिळणार आहे? मी काम करतोय, मी तुझं काय चाललंय? अरे काय चाललंय म्हणजे सहजच विचारलं. अनु, तू त्याला एकट्याला काय विचारतेस? दोघांना समोर उभं कर, कानाला धरून विचार. आणि काय रे अभि, तू एकटा काहीच बोलणार नसशील, काय विचारते अनु? आय एम सॉरी दादा, पण मी तुमचा आवाज रेकॉर्ड करतोय. तुम्ही निरपराध आहात हेच प्रूव्ह करण्यासाठी. आय एम सॉरी. बघ, आम्ही दोघ जण वाट बघतोय आता कधी आजी आजोबा होणार याची. आता आयुष्यात आणखी काहीही नकोय. आता आम्हा दोघांचं सुख स्वप्न म्हणजे फक्त तुम्ही दोघं. लक्षात ठेवा. काय दादांचं किती प्रेम, किती विश्वास आहे अस्मितावर, आणि अस्मिता मात्र त्यांच्यावर संशय घेते. काय रे अभि, अस्मिता घरात नाहीये का? नाही, आणि एवढ्या रात्री गेलीये कुठे? आणि तू जाऊच कसं दिलंस तिला? काय काय बसलीस काय? हा, काय सांगितलं होतं मी? हा, डोक्यावरची बॅग खाली काढायची नाही म्हणून सांगितलं होतं ना. आम्ही बाहेरून येईपर्यंत का खाली काढलेस? उचल ती बॅग. अरे बॅग उचल ना. आणि आत्ताच्या आत्ता माहेर निघून जातात. तुम्ही काय बोलताय? त्यांना हवं असेल तेव्हा त्या माहेरी जातील. हात सोडा त्यांचा आणि आधी त्यांना घरात घ्या. या घरावर त्यांचा सुद्धा तितकाच हक्क आहे. बायको आहे ती तुमची. हो, तुम्ही मध्ये बोललं का? ही बायको आहे माझी आणि मी हिचा नवरा. आमच्या भांडणामध्ये तुम्ही माझ्या येणार कोण? हा नाही, बरोबर. काल तुम्हीच टीव्ही वरती काहीतरी फालतू बडबड करत होतात ना. काय नाव तुमचं? तुम्ही ज्या कोणी असाल ते, पण आमच्या दोघांच्या भांडणात तुम्ही पडू नका. मी मागे हटणार नाही. माझा पूर्ण पाठिंबा आहे काकूंना. मी अस्मिता, खासगी गुप्तहेर. अच्छा अच्छा, म्हणजे हे सगळं तुमच्यामुळे झालंय तर? हा, म्हणजे तुम्ही हिला फूस लावली. हा नाही, बरोबर आहे. काल तुमची ती टीव्हीवरची बडबड हिनं ऐकली असणार. हा, म्हणजे तुम्ही हिला संप करायला उचकटवलं. पण संप काळामध्ये कामगारांना पगार मिळत नाही
आणि कंपनीच्या आवारामध्ये यायला त्यांना बंदी असते. एवढे साधे नियम तर तुम्हाला नक्कीच माहिती असणार. काय हा, मग मी नियमाला धरून वागलो असं समजा. मग डोक्यावर बॅग देऊन उभं करणं हा कुठला अघोरी नियम आहे? नोटीस न देता संप केला याची ही शिक्षा असं समजा. यांचं ऐकून तू संप केलास ना? त्या काय तुला असल्या बायकांच्या युनियन लीडर वगैरे बनवणार आहेत की काय? का यांच्यासारखं प्रसिद्धीला आपापून टीव्हीवर चमकायचंय तुला? बस करा, खूप ऐकून घेतलंय मी. मला युनियन लीडरही व्हायचं नाही आणि टीव्हीवरही चमकायचं नाहीये. माझे हे सगळे प्रयत्न माझ्या हक्कांसाठी चाललेत. माझा लढा जगाशी नाही तुमच्याशी आहे. आणि अस्मिता मॅडमचं कालचं टीव्हीवरचं बोलणं ऐकून मला स्फूर्ती मिळाली, हे खरं आहे. पण संप कर हा सल्ला मला त्यांनी दिलेला नाहीये. हो, आणि तरीही मी त्यांच्या पाठीशी आहे. आणि जर तशीच गरज लागली तर मी पोलिसांनाही बोलवेन. पोलीस? आता यामध्ये पोलिसांना कशाला मध्ये आणताय? हे बघा, हा आमच्या नवरा बायकोचा आपापसातला मामला आहे. याच्यामध्ये उगाच तुम्ही पोलिसांना वगैरे आणू नका. आणि काय भडकवताय हिला? तुम्हाला तुमची कामं नाही आहेत का डिटेक्टिव्ह बाई? हे बघा, पोलिसात माझी चांगली ओळख आहे. आणि एखाद्या साध्या सरळ बाईला जर तिचा नवरा छळत असेल तर अहो, असं काय छळतोय मी तिला? तिनं अचानक संप पुकारला त्यावेळी मी हार्श वागलो, हे खरंय. अदरवाईज हिला काय त्रास होतोय? काय ग, काही त्रास होतोय का तुला? नाही, मी सांगते ना काय छळ करता तुम्ही ते. साधा चहा सुद्धा घेऊ न देता तसंच बाहेर पाठवणं, सतत मुलाला पाठीशी घालणं. एखाद दिवस चुकून जर दूध उतू गेलं तर कोरा चहा प्यायला लावणं, ही छळवणूक नाही तर काय आहे? याला छळ असं म्हणत नाही, याला शिस्त लावणं असं म्हणतात. माझ्या वडिलांनी माझ्या आईला जशी शिस्त लावली तशी शिस्त मी हिला लावतोय, बस. आणि तुमचं वागणं बघून आता जयेश सुद्धा त्याच्या बायकोला तसंच वागवेल. ही शिस्त नाहीये, ही छळवणूक आहे. अहो, कसली छळवणूक म्हणताय मॅडम? हे बघा, आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. या घरामध्ये मी एकटा कमावणारा माणूस आहे. आणि जयेशचं शिक्षण छान व्हावं यासाठी मी ओव्हरटाईम सुद्धा करतो. त्यामुळे प्रत्येक कमावलेल्या रुपयाला मी महत्त्व देतो. हा, आता त्यामुळे माझे नियम वगैरे हिला जरा जाचक वाटत असतील, त्याला कोण काय करणार? अहो, हे कळण्याची तिच्यामध्ये कुवतच नाहीये, त्याला मी काय करणार? तुम्ही कंपनीत जितकी मेहनत करता तितकीच मी घरात करते ना, मग त्याला काहीच किंमत नाही. आणि तुमच्या पैशावर माझा काडी इतकाही अधिकार नाही. अरे जगा वेगळं असं काय करतेस तू? सगळ्या बायका तेच तर करतात. पण जगातले सगळे नवरे तुमच्यासारखं वागत नाही. आणि जरी वागत असतील ना तर त्यांना त्यांची वागणूक बदलायला हवी. काकू तुमच्या इतकीच मेहनत घेतात, त्यामुळे त्यांच्या कामाचं व्हॅल्युएशन व्हायलाच हवं. अहो, वाटेल ती तुला काय करताय तुम्ही? उलट कंपनीचं काम किती जबाबदारीचं असतं याची कल्पना आहे का तुम्हाला? ही काय करते घरात बसून? धुणी भांडी, स्वयंपाक पाणी, चहा पाणी, बाजारात, इतकंच. अहो, हे तर काय दुसरं कोणीही करू शकतं. म्हणजे तुम्ही सुद्धा करू शकाल? म्हणजे काय? नाही, म्हणजे काकू दिवसभर जी कामं करतात ती महत्वाची नाही असं म्हणणं आहे ना तुमचं? मग एक दिवस तीच सगळी कामं तुम्ही करून दाखवा. आता बायकांची कामं मी कशाला करू? ठीक आहे, मग यांची माफी मागा आणि यांच्या सगळ्या मागण्या मान्य करा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. स्त्री मुक्ती संघटनावाल्यांना बोलवेन इथे. आणि मी एवढा घाट घातल्यावर पत्रकार सुद्धा आपोआपच येतील ना? अहो, हे काय बोलताय तुम्ही? नाही, मग माझा आव्हान स्वीकारा. काकूंची सगळी कामं जर तुम्ही एक दिवस करून दाखवलीत ना तर त्या त्यांचा संप मागे घेतील आणि पुन्हा कधीच तक्रार करणार नाही. आणि जर तुम्ही ती कामं करून दाखवू शकला नाहीत
तर मात्र तुम्हाला काकूंच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. ठीक आहे, हे आव्हान मी स्वीकारतो. ठीक आहे, उद्याच करून दाखवा मग. ऑल द बेस्ट उद्यासाठी. थँक्यू. आम्ही दोघ जण वाट बघतोय आता कधी आजी आजोबा होणार याची. आता आयुष्यात आणखी काहीही नकोय. आता आम्हा दोघांचं सुख स्वप्न म्हणजे फक्त तुम्ही दोघं. लक्षात ठेवा. काय अभि, दादांचा आवाज का रेकॉर्ड केलायस तू? काय रे अभि, अस्मिता घरात नाहीये का? नाही, आणि एवढ्या रात्री गेलीये कुठे? आणि तू जाऊच कसं दिलंस तिला? अभि, दादांचं बोलणं मला का ऐकवतोस? तुला काय वाटतं? काय ऐकवतोय? अस्मिता, दादांबद्दल तू तुझा डिसिजन बदलावा म्हणून नाही, पण हा आवाज मी हिम्मतला ऐकवणार आहे. अभि, बघूया तो आवाज ओळखतो की नाही. थँक्स अभि. अभि, पण अचानक नाही, हे सगळं मी ठरवून करतोय. हे सगळं करताना माझ्या मनातली घुसमट मी तुला नाही सांगू शकणार स्मिता. दादांच्या बाबतीत मी स्वप्नातही असा विचार नाही करू शकत, पण तुझ्या शंकेचं समाधान व्हायला हवं ना, म्हणून मी हा आवाज हिम्मतला ऐकवणार आहे. आणि हो, त्यावेळी मला तुझ्याशिवाय तिथे कोणी नको. चालेल. ही तुला दिलेली शेवटची संधी आहे. शेवटची.